गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज इयत्ता पहिलीचा मराठीचा क्लास आहे. याच्यामध्ये आज आपण गणित हा विषय शिकायचा आहे. गणित मध्ये आज आपण जर बघितलं तर संख्यांची तुलना आज आपला हा घटक आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण काय बघायचं आहे. संख्यांची तुलना. संख्यांची तुलना. आता संख्यांची तुलना म्हणजे काय? तर संख्यांची तुलनामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा, संख्यांचा लहान मोठेपणा आज आपण इथं शिकायचं आहे. म्हणजे संख्या कोणत्या लहान असतात, कोणत्या मोठ्या असतात हे आपण शिकायचं आहे. मग संख्या लहान किंवा मोठ्या हे त्याच्या आपण प्लेस नंबर वरून ठरवतो, त्याच्या स्थानिक किंमत वरून ठरवतो. आता समजा इथं 10 ही संख्या आहे. या 10 शून्य या संख्येची स्थानिक किंमत एकक स्थानी असल्यामुळे तीच राहते. काय राहणार आहे? शून्य या संख्येची स्थानिक किंमत तर शून्यच राहणार आहे आणि एकक स्थानी आहे आणि एक हे दशक स्थानी आहे. म्हणजे एक या संख्येची स्थानिक किंमत 10 झाली आणि शून्याची शून्यच राहिली. आलं लक्षात? म्हणजे संख्येच्या स्थानिक किमतीवरून संख्यांचा आपण लहान मोठेपणा ठरवायचा असतो. उदाहरणार्थ बघा, इथं मी संख्या दिलेल्या आहेत 7, 13, 18, 25. तर ह्या संख्या मी दिलेल्या आहेत. तर 7 ही 13 पेक्षा लहान आहे, 7 पेक्षा मोठी 13 आहे, 13 पेक्षा मोठी 18 आहे, 18 पेक्षा मोठी 25 आहे. म्हणजे ह्या संख्या ज्या लावलेल्या आहेत त्या मी असेंडिंग ऑर्डर न लावलेल्या आहेत. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? लहानापासून मोठ्यापर्यंत. लक्षात? 7, 13, 18 आणि 25. म्हणजे पहिल्यांदा मी लहान संख्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर या मोठ्या संख्या लिहिलेल्या आहेत. त्यालाच आपण चढता क्रम असे म्हणतो. चढता क्रम. आणि या इकडून पाठीमागे जे आलेले आहेत म्हणजे 25, 18, 13 आणि 7 उलट्या क्रमाने आलेले आहेत. म्हणजे 25 बघा, 25, 18, 13 आणि 7 अशा ज्या आलेल्या आहेत. म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान ही झाली आपली उतरता क्रम, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. काय झाली? ही झाली आपली डिसेंडिंग ऑर्डर झाली. म्हणजे आपल्याला लहान संख्येचा लहान मोठेपणा हा याच्यावरून ठरवायचा असतो. आलं लक्षात? आता बघा, इथं काही मी उदाहरण दिलेले आहेत. त्यातला लहान नंबर आणि मोठा नंबर आपल्याला शोधायचा आहे. लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या. पर्याय इथं देणार आहे मी तुम्हाला. आता तुम्ही वहीमध्ये यातली सगळ्यात लहान संख्या आणि मोठी संख्या बघायची आहे. वीस, 27, 19. पुढचं आहे 29, 39, 40, 41. तर आज आपण काय बघायचं आहे? तर संख्येतील लहान मोठेपणा आपण काय करायचं आहे आज इथं शिकायचं आहे. संख्येतील लहान मोठेपणा आपण कशा प्रकारे करायचा बघा. तर आपल्याला काय करायचं? आपल्याला त्याच्यासाठी 1 ते 100 संख्या ह्या माहिती पाहिजे. त्या प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत पाहिजे, माहिती पाहिजे. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हटलेलं होतं की तुम्ही काय करायचं आहे की अंकात आणि अक्षरात या संख्या तुम्ही काय केल्या पाहिजेत? लिहून काढल्या पाहिजेत. आता तुम्हाला ही थोडा वेळ देणार आहे, 2 मिनिटं. तुम्ही यातील संख्येचा लहान मोठेपणा लिहून काढायचा आहे.
फक्त या दिलेल्या ह्या संख्यातली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती एवढं लिहिलं तरी चालेल. आणि या संख्येचा चढता व उतरता क्रम आपल्याला लिहायचा आहे. आता एक 2-3 मिनिटं मला तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही ते लिहू शकताय. संख्येचा लहान मोठेपणा याच्यामध्ये दिलेल्या संख्यांचे आहेत, क्रमाने दिलेले आहेत. 1 2 3 4 अशा क्रमाने संख्या दिलेल्या आहेत. त्या 1 2 3 4 क्रमाने संख्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती चढता क्रम व उतरता क्रम लिहायचा आहे. बघा, या संख्येचा लहान मोठेपणा तुम्ही शोधायचा आहे. अगदी शिस्तीत केला तरी चालेल, तुम्ही आता पहिलीची मुलं आहात, त्यामुळे या संख्येचा आपण लहान मोठेपणा शोधताना गडबड करायची नाहीये. 1 अंकी 2 अंकी संख्या कशा प्रकारे दिलेल्या आहेत त्या तुम्ही शोधायच्या आहेत. बघा, आता मी उदाहरण तुम्हाला सोडून देणार आहे संख्येचा लहान मोठेपणाचं. तर बघा, आता तुम्ही जर बघितलं तर पहिला जो ऑप्शन आहे आपला बघा की 17 7 27 आणि 47. मी तुम्हाला काय सांगितलं, या संख्येतील मोठी संख्या ओळखा लहान संख्या ओळखा आणि मग चढता उतरता क्रम लावा. तर बघा, या संख्येतील लहान संख्या कोणती असणार आहे, 17 7 27 47. तर बरीच बरीच मुलं काय करतात, इथं 0 7 आहे त्या संख्या चुकून 70 ही धरतात. का होतं, या संख्येची किंमत तुम्ही किती धरताय, 70 धरताय, पण ही 70 नसून 7 फक्त आहे. कारण 0 हे 7च्या अलीकडच्या साईडला आहे, त्यामुळे या 0ला कोणतीही किंमत नाही. 0 समजा जर 7च्या पलीकडे असतं तर हे 70 झालं असतं, पण 0च्या अलीकडे 7 आहे त्यामुळे या 7ची किंमत 7च आहे. त्यामुळे या पर्यायातील सर्वात लहान संख्या किती आहे, तर 7 ही सर्वात लहान संख्या आहे. तर बघा, सर्वात मोठी संख्या कोणती, विच इज द बिगेस्ट नंबर इन दिस सेंटेन्सेस. त्याच्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती, तर प्रत्येकाचा जर एकक बघितलं तर 7 7 7 7च आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, संख्येच्या दशक स्थानची संख्या ओळखायची, युनिट प्लेसची. युनिट प्लेसला किती आहे, 1 2 4 आणि ह्याच्या 0 आहे, त्यामुळे या 0ला किंमत नाही. म्हणजे या दशक स्थानच्या संख्यांमध्ये 1 2 4 या संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे सांगा, तर 4ची आहे. कितीची आहे, 4 या संख्येची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत 40 आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती झाली, ही सर्वात मोठी संख्या झाली. त्याच्यानंतर आता यांचा असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर, चढता आणि उतरता क्रम. सर्वात लहान संख्या 7 म्हणजे 7 0 7. आता बघा, 0 7 सर्वात लहान संख्या आहे. त्याच्यानंतर 17 आहे, त्याच्यानंतर 27 आहे आणि त्याच्यानंतर
47 आहे. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आपण गेलो, चढता क्रम झाला. आता ही दुसरी आहे 001. तर इथे 001 आहे म्हणजे ही 100 नव्हे, तर 001 म्हणजे किती झाली या संख्येची किंमत? तर एकच झाली, म्हणजे ही सगळ्यात लहान संख्या आहे. त्याच्यानंतर 10, 100 आणि 45. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी संख्या असली तर ती 100 आहे. कारण की एक नंतर काय झालेले आहे, बाकीच्या शून्य आलेल्या आहेत. एक नंतर बाकीच्या 2 शून्य आलेल्या आहेत, म्हणजे 100 3 या प्रकारामध्ये एक या संख्येची स्थानिक किंमत किती झाली? तर 100 झाली, कारण की एकच्या पलीकडं 2 शून्य आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर 45. 45 हे 100 पेक्षा लहान आहे. मग 1 नंबरला ही मोठी, 2 नंबरला ही मोठी, 3 नंबरला ही मोठी आणि 4 नंबरला 100, म्हणजे 100 ही संख्या मोठी येते. तर असेंडिंग ऑर्डर चढता क्रमाने काय येणार? पर्याय 1, 2, 3 आणि 4 येणार. आणि उत्तरचा क्रमांक म्हटलं तर 4, 3, 2 आणि 1 येणार. आलं लक्षात? तर तिसरा आहे 20, 25, 27, 19. 20, 25, 27, 19 याच्यामध्ये काय असतं? 27 ही संख्या बाकी पर्यायापेक्षा मोठी आहे. त्याच्यानंतर 25 मोठी आहे. त्याच्यानंतर 19 मोठी आहे. आणि त्याच्यानंतर 20 ही संख्या सुद्धा कशी आहे? मोठी आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3, 4 अशा प्रमाणे काय ना, म्हणजे 1 नंबरला मोठी संख्या आहे 27, 2 नंबरला आहे 25, 3 नंबरला आहे 20, 4 नंबरला आहे 19. त्याच्यानंतर बघा ही संख्या 29, 39, 40, 41. तर 39 आहे. बरीच मुलं 29 म्हणतात, ह्यात सुद्धा कन्फ्युज होतं. शांत डोक्याने विचार करा. सगळ्यात लहान संख्या याच्यामधली 1 नंबर आहे, नंतर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 39. त्याच्यानंतर मोठी संख्या आहे 40 आणि त्याच्यानंतर मोठी संख्या आहे 41. म्हणजे 29, 39, 40 आणि 41 अशा प्रकारे काय येणार आहे याचा लहान मोठेपणा येणार आहे. म्हणजे सगळ्यात लहान संख्या 29, सगळ्यात मोठी संख्या आहे 39. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आता काय करायचं आहे तुम्हाला? 4 संख्या देणार आहे अशाच प्रकारे. चार संख्या देणार आहे, त्या तुम्ही काय करायच्या आहेत? तर तुम्ही त्याचा लहान मोठे प्रमाणात काय करायचं आहे ठरवायचं आहे. 1 नंबर 24, 74, 80, 5, 78, 99, 22, 01, 44, 33, 77, 88. चौथा पर्याय आहे 10, 9, 11, 19. तर आपल्याला या चढता आणि उतरता क्रमाने लिहायचे आहे. चढता क्रम आणि उतरता क्रम, म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे तुम्हाला या संख्या काय करायच्या आहेत? लिहायच्या आहेत. आणि त्या तुम्ही मला लिहून दाखवायच्या आहेत. आता 1-2 मिनिटं परत वेळ देणार आहे, कारण जेवढं तुमचं प्रॅक्टिस होईल तेवढ्यानुसार आपल्याला ह्या संख्या काय करता येतील? चढता व उतरता क्रमाने लिहिता येतील. दिलेल्या संख्या चढता व उतरता क्रमाने लिहायच्या आहेत.
चढता क्रम लहान संख्यामध्ये येणार आहे, उतरता क्रम अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. चढता व उतरता क्रम. बघा, चढता क्रम मध्ये सगळ्यात लहान संख्या पहिला लिहू शकतो आपण. उतरता क्रम मध्ये सगळ्यात मोठी संख्या पहिला आपल्याला लिहायची आहे. मी तुम्हाला सोडून दाखवतो आता. बघा, 24, 74, 80 आणि 5 याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती येणार आहे? तर 5 ही सगळ्यात लहान संख्या. त्याच्यानंतर 24 आणि मग 74 आणि मग 80. तर हाच आपला उतरता क्रम. 80, 74, 24 आणि 5 हाच आपला काय झाला? उतरता क्रम सुद्धा झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथं बघा, लहान संख्या मोठी संख्या याच्यामध्ये आता आपल्याला काय ओळखायचं आहे की लहान संख्या व मोठी संख्या यांच्यामध्ये मध्ये आता कोणती संख्या 3 नंबरला येते? लहान संख्यामध्ये 3 नंबरला कोणती येणार? एक ही लहान संख्यामध्ये पहिला येणार. 1, 2, 3 3 नंबरला येणार ते 78 येणार. म्हणजे लहान चढत्या क्रमामध्ये 3 नंबरला येणारी संख्या कोणती? चढत्या क्रमाने. आता चढता क्रम लावूया यांचा. बघा इथं 0, 1, 22, 78 आणि 99. चढत्या क्रमाने लावल्यास 3 नंबरला येणारी संख्या कोणती? आता यांचा चढता क्रम जर मी लावला तर 3 नंबरला कोणती संख्या येते? बघा 1, 2 आणि 3 3 नंबरला येते 78. 3 नंबरला कोणती येते? तर 78 ही संख्या येते. 33, 44, 77, 88 यांचा जर चढता क्रम आपण लावला तर 33, 44, 77 आणि 88 याच्यामध्ये 1, 2 आणि 3 याच्यामध्ये 3 नंबरला कोणती येते? तर 77 ही संख्या येते. तर या संख्यांचा उतरता क्रम लावला तर शेवटून दुसरी कोणती संख्या येते? पहिल्यांदा उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या लावूया. 19, 11, 10 आणि 9. तर शेवटून दुसरी संख्या म्हणजे ही शेवटची ह्याच्या दुसरी संख्या आहे कोणती? 10. दुसरी संख्या कोणती आहे? 10. म्हणजे शेवटून दुसरी संख्या कोणती आली आहे आपली? तर 10 ही आलेली आहे. आलं लक्षात आपल्या सगळ्यांच्या? तर 19, 10, 19, 11, 10 आणि 9 या संख्या जर बघितल्या तर ह्या काय आहेत? चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यातली 10 ही संख्या काय आहे? तर मागून येणारी दुसरी ही संख्या आहे. आलं लक्षात? आता पुढे बघा, अजून ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला कशी येतात. काही मी इथं स्टार्स काढलेले आहेत. दिलेली चित्र मोजा व दशक स्थानचा अंक कोणता ते पर्यायातून लिहा. दिलेले चित्र मोजायचे आहे तिथं आणि दशक स्थानचा कोणता अंक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या संख्या मोजून तुम्हाला दशक स्थानचा अंक इथं पर्यायामध्ये काय करायचं आहे? लिहायचं आहे. इथं बघा, दशक स्थानचा अंक लिहायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे? दिलेली चित्र मोजायची आहेत आणि चित्राच्या संख्या किती होतात ते लिहायचे.
आणि त्या संख्या लिहून त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, दशक स्थानचा अंक लिहायचा आहे. काय करायचं आहे, दशक स्थानचा अंक लिहायचा आहे. बघा ह्या ठिकाणची संख्या मोजा. 1-2 मिनिटं परत वेळ देऊया, म्हणजे तुम्हाला स्वतः कळेल की आपल्याला काय कशा पद्धतीने ह्या संख्या मोजा, साईडला लिहा आणि त्याचा दशक स्थानचा अंक तुम्हाला लिहायचा आहे. काय करायचं आहे, दशक स्थानचा अंक. दशक स्थानची संख्या तुम्ही लिहायची आहे. बघा आपल्याला या संख्येतील लहान संख्या मोठी संख्या ही ठरवायची आहे. बघा कशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. बघा चांदण्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आहेत, 13 आहेत. मग या 13 मधल्या दशक स्थानची संख्या कोणती आहे, 1. हे युनिट प्लेसला आहे आणि हे टेन्स प्लेसला आहे. टेन्स 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 म्हणजे किती, 10. 10 म्हणजे किती, 10. मग 10 प्लेसला म्हणजे एक ची किंमत किती झाली, 10 आणि या 3 ची किंमत किती झाली, 3च झाली. मग ह्यांची बेरीज करूया. एकाशी 1, 0 अधिक 3 3. मग ह्याच्या 10 प्लेसला कोणती आलेली आहे, 13च्या 10 प्लेसला आलेली संख्या आहे 1. ऑप्शन नंबर 3. बरीच मुलं गडबडीत 3 असं लिहितात, पण मी तर गणित करून दाखवलेलं आहे. 13च्या 10 प्लेसला आलेली संख्या आपल्याला लिहायची आहे, 3 आलेली आहे. आलं सर्वांच्या लक्षात. आता हे गोल मोजायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. 21 संख्या आलेली आहे. 21 मधली 10 प्लेसला कुठली आलेली आहे, बघा 10 प्लेसला आलेली संख्या आहे 2. म्हणजे दशक स्थानी आलेली संख्या आहे 2. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा याच्यामध्ये काय आहे, तर बरोबर ऑप्शन आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिलेली संख्यांचा दशक स्थानचा अंक. आता समजा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. एकूण 17 गोल आहेत. तर याच्या एकक स्थानचा संख्या अंक कोणता येणार आहे, एकक स्थानचा अंक येणार आहे 7. एकक स्थानचा अंक येणार आहे 7 आणि याच्या दशक स्थानचा अंक येणार आहे 1. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे याच्यामध्ये की एक लहान संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला ध्येय अकॅडमी आय एम विनर्सच्या आपल्या बुकमध्ये अतिशय सुंदर प्रकारे संख्येचा लहान मोठेपणा हे दिलेलं आहे. ते तुम्ही काय करायचं आहे, जसं जसं आहे ही उतरून म्हणजे लिहायचे. लहान संख्या मोठी संख्या, चढता क्रम उतरता क्रम आणि असे चित्र काढून तुम्ही ते वहीमध्ये सोडवायचे आहेत. आणि तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये जसे तसे लिहून सोडवू शकता. आपण काय करूया आता, इथेच थांबूया. येता पहिलीच आपलं आज गणिताचं लेक्चर होतं, ते आपलं आता इथं काय केलेलं संपलेलं आहे शिकून. आणि आपली जी उदाहरणं दिलेली आहेत 20-25 तेवढी उदाहरण सुद्धा एक्स्ट्रा झालेली आहेत. आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू.